नमस्कार भावांनो, आज कॉलेजवरून लवकर घरी आलो. आपल्याला जायचं होतं जिमला. त्यासाठी जिमचं सगळं आवरलं आणि गेलो जिममध्ये. जिममध्ये होता आपला बॅक डे. त्यासाठी आपण पहिल्यांदा घेतला लॅट पुल डाऊन. ह्याचा आपण घेतलं 4 सेट 15-15 रिपिटेशनचं. लॅट पुल डाऊन खपवलं आणि येऊन बसलो डायरेक्ट केबल ड्रॉईंगवर. वेट असं सिलेक्ट करायचं की 10 ते 12 रिपिटेशन केलं पाहिजे. त्यानंतर पुढचा सेट मी मारायचा तो स्ट्रेट आर्म लॅट पुल डाऊन. ह्याच्या आईला अँगल चुकीचा लागला वाटतं. नीट काय दिसून झालंय. थांबा अँगल चेंज करतो. हां, आत्ता अँगल बरोबर आहे ना? ए भुसनाळीच्या यार, लक्ष कोणीकडं आहे? लक्ष दे सेटवर, दुसरीकडे कुठे देऊ नको. जाऊ दे आपला, मी अँगलच चेंज करतो अजून एकदा. आता अँगल पण बरोबर आहे आणि सेट पण बरोबर आहे. ह्याचा आपण मारले 4 सेट 15 ते 20 रेपिटेशनमध्ये. वर्कआउट एवढ्या जोरात केला आहे की ताण लागली होती. म्हटलं पाणी पिऊन घेऊया, नाही चक्कर बिक्कर येऊन पडलं म्हणजे आणि आपल्याला कोण उचला येणार आहे. त्यानंतर आपण पुढला सेट मारला बारबेल श्रग्स. हा व्हेरिएशन मी पहिल्यांदाच मारत होतो, त्याच्यामुळे फक्त 20 किलो लोड केला. दुसऱ्या सेटला डायरेक्ट 30 किलो लोड केला आणि घेतला खपाखप उडवायला सुरुवात केली. या व्हेरिएशन जे मारले आपण 3 सेट. वेट असं सिलेक्ट करायचं की 15 ते 20 रेपिटेशनमध्ये फेलियर आला पाहिजे. नंतर आपण बायसेपसाठी पहिला वर्कआउट घेतला रिव्हर्स ग्रिप बायसेप. हा सेट ह्याच्या आधी कधी तुम्ही मारला नसेल तर मग एकदा ट्राय करा. पूर्ण फेलियर मारा, एकदम परफेक्ट रिझल्ट आहे. या सेटचं नाव जरी लक्षात नसलं तरी हा सेट तुम्ही कधी ना कधीतरी ट्राय केला असेल. उसके बाद मी पुढला सेट मारला इन्क्लाइन बेंच डंबल कर्ल. याचे आपण मारले 4 सेट 15 ते 20 रेपिटेशन. ह्याच्या आईला आज सगळेच अँगल चुकीची लागते ती. आता अँगल बरोबर आहे, आता दिसतोय बायसेप. त्यात मी माऱ्या हॅमर कर्ल. उसके माऱ्या आम्ही 4 सेट 15 ते 20 रेपिटेशन. आजचा व्हिडिओ आवडला तर वर्कआउट ट्राय कर ना भावा.